तर त्यांनी विकासाच्या योजना कधी कराव्यात हा प्रश्न पडतो का? विकास कामं आणि पब्लिक कनेक्ट ह्याचा जो बॅलन्स आहे त्याच्यावरही विरोधकांनी एक प्रश्न उपस्थित केला. तर ह्याच्या पलीकडे मी कधीच बोललेलो नाही. कोणते मुद्दे होते? पण मी जे मुद्दे मांडले, शिरोळे हे अत्यंत जवळचे विश्वासू आहेत फडणवीसांचे. विरोधक जे काही बोलत असतील तर हा मॅनेज झालेला पुरस्कार आहे का? आपण कुठल्या शैलीत मांडण्यापेक्षा आपण कुठले मुद्दे मांडतो. कुठल्या कामाचं समाधान आहे? खूप त्रास झाला या 2-2.5 वर्षामध्ये. दिसणारं काम नाही, हे पण हे हृदयाला स्पर्श होणारं काम. सेवावस्थांमध्ये सगळ्यात महत्वाचं काय, तरुणाई नशेच्या विळख्यामध्ये. हाच माझा फोकस राहणार आहे. शिवाजीनगर हा एक कॉस्मोपॉलिटियन मतदारसंघ. माझी 70% निधी जी काही मी शासनाकडनं आणली. राजकीय कारकिर्दीमध्ये एकही आरोप नाही झाला. विचारधारा क्लिअर आहे, त्यामुळे क्लॅरिटी आहे. मी स्वतः 1 to 1 प्रवास केलाय. सिद्धार्थ शिरोळे हे कुठं दिसलेच नाही. पहिले कुठला विरोधक दिसला 5 वर्षात? हे तिरंगी लढतीमध्ये फायदा कोणाला आणि फटका कोणाला? पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत आमदार कसा असावा या संदर्भामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये दौरा करतोय आणि वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन तिथले नागरिक असतील, मतदार असतील, मान्यवर असतील आणि काही ठिकाणी जे उमेदवार आहेत त्यांच्याशीही आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि समजून घेतोय की आमदार कोण असावा याच्यापेक्षा आमदार कसा असावा. त्याचं कारणच आहे मुळात म्हणजे की देश स्वतंत्र होऊन आता 75 वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहेत आणि आपण त्याच मुद्द्यांवरती पुन्हा पुन्हा निवडणुका लढवतोय. नागरिकांचे प्रश्न तसेच राहतात. नेमकं काय होत आहे, कुठं चूक होतीये, ती धोरणात्मक चूक आहे का ती कशी चूक आहे, या संदर्भामध्ये अनेक चर्चा होत राहतात. परंतु निवडणुकीच्या काळात मात्र या चर्चा होत नाहीत. म्हणून जाणीवपूर्वक आमचा प्रयत्न आहे की या संदर्भामध्ये चर्चा घडवून आणायची. आणि आज या निमित्तानं आपण पुणे शहरातला जो शिवाजीनगर मतदारसंघ आहे इथं आपण आहोत. या ठिकाणी महायुतीचे भाजपचे जे उमेदवार आहेत सिद्धार्थ शिरोळे, जे विद्यमान आमदार आहेत शिवाजीनगरचे, ते आज आपल्या सोबत आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. दुसऱ्यांदा आपण निवडणुकीला सामोरं जात आहे. पहिली टर्म म्हणजे शिरोळे घराण्यासाठी राजकारण नवीन नाही आहे, पण तुमच्यासाठी मात्र आमदारकी आणि विधिमंडळ हे पहिल्यांदा होतं. मला हे जाणून घ्यायला फार आवडेल की जेणेकरून राज्याच्या विधिमंडळामध्ये आपण प्रतिनिधी पाठवतो, बऱ्याचदा आपल्याकडं एक म्हणजे हे आता रुळलेलं आहे की आमदारांनी लग्न कार्यात यावं, वाढदिवसाला यावं, अंत्यविधीला यावं, रामराम करावा, नमस्कार करावा. तर त्यांनी विकासाच्या योजना कधी कराव्यात हा प्रश्न पडतो खरं. आणि याच्यावर कुणीच बोलत नाही, कारण लोकांना याविषयी बोललं तर किती आवडेल हा मनामध्ये कुठंतरी त्या लोकप्रतिनिधीच्या मनात सुद्धा एक प्रश्न असतो. तुम्ही गेल्या 5 वर्षामध्ये कशा पद्धतीनं सभागृह समजून घेतलं, सभागृहामध्ये चर्चेमध्ये सहभागी झालात आणि एकूणच काय अनुभव होता? मला असं वाटतं की मी सुद्धा पहिल्यांदाच निवडून आलो आमदार म्हणून. त्याच्या आधी 2 वर्ष निवडणूक माझी नगरसेवक पदाची झाली होती आणि त्यामुळं त्याच्यानंतर आमदार म्हणून निवडून आलो आणि मग मी माझा प्रवास सुरू केला. मला ह्या 5 वर्षामध्ये जे तुम्ही आता म्हणला ते अगदी योग्य आहे की आपल्याला शेवटी विकास कामं आणि पब्लिक कनेक्ट ह्याचा जो बॅलन्स आहे तो साधता आला पाहिजे. कारण पब्लिक कनेक्ट हे सर्वात महत्वाचं आहे. कारण लोक तुम्हाला आमदार म्हणून निवडून देतात, विधिमंडळात तुम्ही जाऊन त्यांचे प्रश्न मांडावे, पण समजा प्रश्न समजून घ्यायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला ते वरवर नाही समजत. ते सतत लोकांमध्ये जेव्हा तुम्ही संपर्क करता त्यावेळेला तुम्हाला ते रिइटरेट होत राहतं. तुम्हाला त्या प्रश्नांची ग्रॅव्हिटी जास्ती चांगली कळते आणि ग्रॅव्हिटी कळल्यानंतर ज्या पद्धतीने तुम्ही ज्या माध्यमातून ज्या ठिकाणी मांडले पाहिजे तिथे योग्य पद्धतीने मांडू शकता. त्यामुळं आपली जी काही पारंपरिक जो विचारधारा आहे की पब्लिक कनेक्ट हा सुखात असेल, दुःखात असेल, प्रश्नांसोबत असेल, प्रश्नांसंदर्भात असेल,
हा सातत्याने चालू ठेवला पाहिजे. आणि विधिमंडळ शेवटी तुमच्याकडे त्याचे जे स्पेसिफिक दिवस असतात वर्षातले, जे आपले 3 अधिवेशनं होतात, त्या अधिवेशनामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या प्रवासाचा उपयोग होऊन ते तिथे मांडणी केली तर त्यातले बरेचसे प्रश्न सुटतात. मी सुद्धा 5 वर्षामध्ये जसं जसं वर्ष जात गेली तसं तसं मला अजून माझी ह्या सगळ्या विषयातली समज वाढत गेली आणि मला मागे वळून पाहतो तेव्हा बरीचशी प्रश्न मांडण्यामध्ये यश मिळालं आणि त्यातले बरेचसे सोल्युशन सोडवण्यामध्ये यश मिळालं आणि त्याच पद्धतीने पब्लिक कनेक्ट ठेवण्यामध्ये सुद्धा यश मिळालं. आपल्याला सभागृहामध्ये जे काही आपण कामकाजामध्ये सहभागी झाला त्या कामकाजाचं एक रिवॉर्ड म्हणून आपल्याला राष्ट्रपतींकडून पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं खरं तर. पण त्याच्यावरही विरोधकांनी एक प्रश्न उपस्थित केला की अरे केंद्रातही यांचं सरकार आहे, राज्यातही यांचंच सरकार होतं आणि शिरोळे हे अत्यंत जवळचे विश्वासू आहेत फडणवीसांच्या, त्यामुळे कदाचित हा मॅनेज झालेला पुरस्कार आहे का. पण याच्यातली रियालिटी अशी की तो जो पुरस्कार आहे हा तुम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या संदर्भात आणि भाषण केल्याच्या म्हणजे मुद्दे उपस्थित केल्याच्या संदर्भात आहे. नेमके कोणते मुद्दे होते आणि ह्या विरोधकांच्या ह्या आरोपावरती तुम्ही काय सांगा. नाही, सर्वप्रथम मी काही फार बोलणारा आमदार नाही. तुम्ही समजा विधिमंडळातली भाषणं पाहिली असतील तर अनेक दिग्गज नेते खूप भारी भारी शैलीमध्ये भाषण करतात. मी बघतो तर मी हार्डली 1.5-2 मिनिटं, 4 मिनिटं, 3 मिनिटं ह्याच्या पलीकडे मी कधीच बोललेलो नाही. फार फार तर एकदा मी 7-8 मिनिटाचं भाषण केलं असेल. ह्याच्या पलीकडे मी विधिमंडळात जास्त बोललो नाही. पण मी जे मुद्दे मांडले ते मुद्दे अगदी रास्त मांडले. म्हणजे सार्वजनिक समजा आपले जे स्वच्छतागृह आहे तिथं पाण्याचं स्टोरेज नसल्यामुळे स्वच्छता मेंटेन करता येत नाही. पाणी नसल्यामुळे नाही, त्याचे स्टोरेज कमी पडल्यामुळे. जलपर्णी असेल, जलपर्णी जी आपली नदीमधनं वाहतीये ती कशी त्रासदायक आहे आणि त्याच्यासाठी आपण कशा उपाययोजना केल्या पाहिजे, कसे सक्सेस मॉडेल्स आहेत ती योजना मांडली. पुण्यामध्ये चिकन आणि मटन वेस्ट हे आपल्याला म्हणजे त्याच्यावरती प्रोसेस करायला प्लांटच नाहीये, त्यामुळे तो प्लांट असला पाहिजे अशा हा जो मुद्दा मांडला. त्यानंतर तो प्लांट सुद्धा आता म्हणजे त्याचं काम सुरू झालंय. हा असा हे मुद्दा मांडला. औंधमध्ये आपल्या 800 बेडचं हॉस्पिटल पाहिजे, कारण तिथे एम्स सोडलं तर दुसरं कुठलं हॉस्पिटल. औंध जिल्हा रुग्णालय फार छोटं आहे, त्यामुळं रुग्णालयाला आपण सक्षम केलं पाहिजे. त्याची तिथे 800 बेडची हॉस्पिटलची मागणी ही झाली. त्यामुळं मला असं वाटतं की विधिमंडळामध्ये आपण कुठले मुद्दे काय भावनेने मारतो, काय क्षमतेने मांडतो ह्याला जास्त महत्व आहे. ते रेकग्नाइज केलं गेलं आणि त्यामुळे विरोधक जे काही बोलत असतील त्याच्यात कुठे तथ्य वाटत नाही. कारण समजा माझी सगळी भाषणं तुम्ही स्वतः ॲज अ पत्रकार जर बघितले तुम्हाला एक नक्की कळेल की ह्यात मुद्दा आहे. त्यामुळं आपण कुठल्या शैलीत मांडण्यापेक्षा आपण कुठले मुद्दे मांडतो हे लोकांच्या, तर रिक्षावाल्यांचा मुद्दा जो काही तो मी मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तिथे निर्णय घेतला आणि तो सोडवला की जे काही त्यांना जो चार्ज लागायचा 50 रुपये प्रतिदिन त्याच्यातनं रिलीफ मिळाली. त्यामुळं आपण सर्वसामान्यांशी कॉन्टॅक्टमध्ये सतत राहून ते साधे सिंपल मुद्दे जे असतात जे आपल्याला अर्बन रिन्युअलचे चॅलेंजेस म्हणून उभारत असतात ते समजा योग्य पद्धतीने मांडले तर आपल्याला नक्की रेकग्निशन मिळते आणि तीच मला असं वाटतं मिळाली. आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व पक्षीय लोकांना त्याच्यामध्ये राष्ट्रपतींकडनं पुरस्कार मिळाला. त्यामुळं त्याच्यामध्ये कुठं काही म्हणजे जे काही जो सूर विरोधकांचा आहे त्यात काही तथ्य वाटत नाही मला. आता आपण निवडणुकीला सामोरं जात असताना नेहमीच आपण आपला जाहीरनामा सांगतो किंवा केलेल्या कामाचा एक कार्य अहवाल सुद्धा मांडतो. तर आत्ता 2024 मध्ये पुन्हा एकदा मतदार राजाच्या समोर तुम्ही जाणार आहे. काय स्वरूपाचा कार्य अहवाल आहे तुमचा, कुठल्या कामाचं समाधान आहे की या 5 वर्षात आपण हे काम करू शकलो, लोकांना दिलासा देऊ शकलो, पायाभूत सुविधा निर्माण करू शकलो. कारण शिवाजीनगर हा एक कॉस्मोपॉलिटियन मतदारसंघ आहे. जसं उच्चभ्रू सोसायटी आहे तसाच झोपडपट्टी सुद्धा भाग आहे. मराठी माणूस आहे तसाच परप्रांतीय सुद्धा आहे. तर हे असं सगळं मिक्स कल्चर आहे. काय अनुभव होता आणि काय समाधान तुम्हाला या 5 वर्षात मिळाले? मुळामध्ये पहिली 2 वर्ष आम्ही विरोधात होतो तेव्हा महाविकास आघाडीची सरकार होती. कोविडचा काळ होता. त्यामुळं कोविडच्या काळामध्ये मला असं वाटतं की आम्ही तत्कालीन जे आपले महापौर होते मुरलीधर अण्णामोळ त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर महानगरपालिकेची सरकार आपल्याकडे होती आणि तेव्हा आपण शिवाजीनगर मतदारसंघामध्ये बरीचशी जी सेवा कार्य
करणं अपेक्षित होती ती मला पूर्ण समाधान आहे की आम्ही ताकदीने केली. त्यावेळेला तत्कालीन पालकमंत्री अजितदादा पवार होते. आमच्या दर शुक्रवारी मीटिंग व्हायच्या. त्याच्यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय, लॉकडाऊन उघडण्यापासून ते रेमडेसिवीर जे औषधाचं शॉर्टेज होतं, हॉस्पिटलायझेशनचं शॉर्टेज होतं, कोविड केअर सेंटर उभं करणं असेल, ह्याच्यामध्ये मला किंवा पाटील स्टेटमध्ये जे काही एकदम शिरकाव झाला होता कोरोनाचा, तेव्हा त्याला कंट्रोलमध्ये आणायचं काम असेल, अशी बरीचशी कामं ही त्या वेळामध्ये झाली आणि त्याचं मला खूप समाधान आहे. त्याच्यानंतर 2-2.5 वर्षानंतर महायुतीची सरकार आली आणि सरकार आल्यानंतर मी बघितलं की साधारणतः जे काही अर्बन रिन्युअलमध्ये आपले सेवावस्था आहेत, सेवावस्थांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय तर ड्रेनेजचा प्रश्न. ड्रेनेजचं पाणी जेव्हा घरात येतं त्याच्यासारखं वाईट कुठलाही प्रश्न हा जास्ती वाईट नसतो. तो आरोग्यदायी, आरोग्याच्या दृष्टिकोनाने पण फार हानिकारक असतो आणि त्याचा मानसिक संताप जो होतो तो खूप मोठा असतो. आणि आपल्याकडे जवळजवळ 55% सेवावस्था आहेत सगळ्या शिवाजीनगरमध्ये, औंध, खडकी, बोपोडी, पाटील इस्टेट, गोखलेनगर, वडरवाडी, या सगळ्या परिसरामध्ये मी जवळजवळ माझी 70% निधी जी काही मी शासनाकडनं आणली ती सगळी मी ड्रेनेजच्या कामांसाठी लावली. म्हणजे दिसणारं काम नाही, हे पण हे हृदयाला स्पर्श होणारं काम आहे. आणि बऱ्यापैकी आज आपण बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आपण सेवावस्थांमधले जे अतिशय महत्त्वाचा हा जो नॅगिंग विषय त्याच्यामध्ये आपण बरंचसं काम केलं. अजून खूप काम पेंडिंग आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मी सेवावस्थांमध्ये स्पेसिफिकली ड्रेनेज ह्याचं कामावरती ड्रेनेजचे लाईन बदलून देणे ह्याच्यावरती मी कार्य करणार आहे. त्याच पद्धतीने पाण्याच्या लाईन, पाण्याचे लॉसेस होतात, पाण्याचे डिस्ट्रीब्युशन नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम आहेत, तेव्हा प्रेशर नसल्यामुळे मोटर चालतात, तेव्हा पाण्याच्या लाईन सुद्धा ज्या जुन्या झाल्या त्या अनेक मी सगळ्या सेवावस्थांमध्ये बदलून दिल्या. त्याच पद्धतीने स्वच्छतागृह आहेत, सगळ्या सेवावस्थांमध्ये जे स्वच्छतागृह असतात तिथं पाण्याची व्यवस्था नीट व्हायला पाहिजे, स्टोरेज नीट व्हायला पाहिजे, यासाठी मी पुढच्या काळामध्ये काम करणार आहे. कारण ह्याच्यामध्ये टॉयलेट चांगलं असतं किंवा मेंटेनन्सचे इश्यू हे सेकंड पार्ट आहे. मुळामध्ये पाणी एकदा जेव्हा वेळेत पाणी येतं त्याच वेळेला समजा त्याचं स्टोरेज प्रॉपर झालं की दिवसभर स्वच्छ राहील तर मग त्याच्या मेंटेनन्सला प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे त्या ह्याच्यावरती सुद्धा मी पुढच्या 5 वर्षामध्ये आमूलाग्र बदल करेल असा मला विश्वास आहे. कारण आता त्याचा मला पूर्ण अनुभव सुद्धा आलेला आहे. सेकंडली अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर आपण समजा म्हटलं त्यातला मेजर इश्यू आपल्याकडे ट्रॅफिकचा आहे. बघा, आपण युनिव्हर्सिटीचा जो ब्रिज आहे तो पाडला, त्याच्यात कुठलाही विरोध नाही झाला. आपण तेव्हा अजितदादा पवार साहेब हे पालकमंत्री होते, आम्ही मिळून तो निर्णय घेतला, लगेच तातडीने तो पाडला गेला. आज आपण बघतोय की खूप त्रास झाला ह्या 2-2.5 वर्षामध्ये की तो बांधताना खूप मोठा आपल्याला ट्रॅफिकचा प्रॉब्लेम झाला. पण आता जानेवारी एंडला तो ब्रिज उघडणार आहे. त्याच्यानंतर बघा, त्या चौकातला ट्रॅफिक हा पुढच्या 10-15 वर्षासाठी रिझॉल्व्ह होणार आहे. त्याचबरोबर शिवाजीनगर ते हिंजवाडीची मेट्रोचे ॲक्विजिशन इश्यूज असतील, हे खूप मोठ्या प्रमाणात स्थलांतरित कामगार पुतळा आणि राजीव गांधी वसाहतीतली लोक करायची होती. 5 वर्षामध्ये आता ती मेट्रो अंतिम टप्प्यात आहे, म्हणजे जून एंडपर्यंत ती मेट्रो धावणार आहे. त्यामुळे तो सुद्धा एक पब्लिक ट्रान्सपोर्ट मधला एक मोठा इनिशिएटिव्ह हा या गेल्या 5 वर्षामध्ये झाला. जुना ओल्ड मुंबई पुणे हायवे जो आहे त्याची रुंदीकरण आता तुम्ही बघत असाल की जवळजवळ संपलेली आहे सगळी. त्यामुळे फक्त जैन टॉकीजमुळे थोडा वेळ थांबला होता तो सुद्धा आता क्लिअर झालेला आहे. आता जे रेल्वेचे अंडर ब्रिजेस आहेत रेंजिल्समध्ये आणि खडकीमध्ये, त्याचं सुद्धा आता DPR बनवण्याचं काम सुरू झालंय. पुढच्या 1 वर्षभरामध्ये म्हणजे ह्याच वेळेला पुढच्या वर्षी आपलं त्याचं वायडनिंग झालेलं असेल. त्यामुळं अशी बरीचशी कामं ट्रॅफिक रिझॉल्व्ह करण्याच्या दृष्टिकोनाने आपण केली. खडकीचा जो एल्फिस्टन रोड आहे तो सुद्धा आपण वायडन करायचं आता प्रपोजल, त्याचं फंड सँक्शन केले, त्यामुळे ते सुद्धा आता पुढच्या काही काळामध्ये सुरू होईल. त्यामुळे अशी बरीचशी कामं ज्यांनी आपण ट्रॅफिक रिझॉल्व्ह करतो ह्याच्यामध्ये मी एंगेज झालो आणि बऱ्यापैकी ती आता एंडला आलेली आहेत. त्याच पद्धतीने 24/7 ज्यांनी आपण पाण्याचा प्रश्न कायमचा सोडू शकतो किंवा बऱ्याच वर्षासाठी, दशकासाठी सोडू शकतो, त्याच्या टाक्या उभारण्याचं जे काम होतं त्याचा सातत्याने फॉलोअप घेतला. आता बऱ्याच ठिकाणी शिवाजीनगरमध्ये 13-14 टाक्या आहेत, त्याचं काम आता सुरू झालेलं आहे, ते लवकरच संपेल. डिस्ट्रीब्युशन नेटवर्क जे खाली अंडरग्राऊंड होतं ते सुद्धा शिवाजीनगर मतदारसंघातलं बऱ्यापैकी संपायला आलंय. त्यामुळं ते झाल्यानंतर पाण्याचा एक मोठा प्रश्न सुटेल. आपल्या वाकडेवाडीच्या इथं आता STPचं जे काम थांबलं होतं, रखडलं होतं, ते सुद्धा आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळं काही दिवसानंतर STPचा प्रोजेक्ट हा जो 24 जायकाचा जो प्रोजेक्ट आहे सिवेज ट्रीटमेंट प्लांटचा, तो सुद्धा कंप्लीट झाला की आपलं जे मैला पाणी
जे नदीमध्ये जातं त्याच्यानी जी काही जलपर्णी उगवते किंवा अजून जो काही पर्यावरणाचं नुकसान होतं ते सुद्धा आटोक्यात येईल. अशी बरीच पर्यावरणपूरक कामं असतील, पाण्याच्या बद्दलची असतील, रिव्हरफ्रंटच्या आपल्या बघत असाल तुम्ही आता साधारणतः संगमवाडीपासून बऱ्यापैकी ते काम एक प्रगतीपथावरती आहे. त्यामुळे बरीचशी प्रोजेक्ट्स जी ऑलरेडी इन प्लेस होती ती पुढे नेण्याचं काम केलं आणि ती आता पुढच्या 5 वर्षात कम्प्लिशनला येणार आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनाने हा पुढच्या 5 वर्षाचा माझा फोकस असेल की दोन्ही बॅलन्स करून अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर पण नीट मॅनेज करायचं आणि जे काही सेवा व्यवस्थांमधल्या मूलभूत गरजा आहेत त्या सुद्धा नीट ऍड्रेस करून त्याला जो सर्वसामान्य माणूस आहे त्याला सगळ्या पद्धतीने रिलीफ जाणवला पाहिजे. मला म्हणजे एका प्रश्नाकडे आवर्जून तुम्हाला तुमचं लक्ष वेधायचं आहे. पुण्याला आपण शिक्षणाचं माहेरघर म्हणतो आणि तुमच्या मतदारसंघामध्ये शिवाजीनगर विधानसभेचा जो कार्यक्षेत्र आहे याच्यामध्ये एज्युकेशन इन्स्टिट्यूट मोठ्या प्रमाणात आहे आणि फक्त पुण्यातलेच नाही तर अगदी परप्रांतीय असतील, अगदी परदेशातून सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी येतात आणि शिक्षण घेतात. आणि अगदी काही दिवसांपूर्वी या ठिकाणी नशा करण्याचा विषय फार प्रकर्षानं वरती आला आणि ज्यावेळेस ती इन्सिडेंट समोर आला तर तुम्ही क्विक त्याला रिस्पॉन्स देऊन त्याच्या संदर्भातली कार्यवाही करण्यासाठी सुद्धा तुम्ही तत्परता दाखवली खरं तर. पण एकूण हा विषय कसा टॅकल करावा लागेल? एक लोकप्रतिनिधी म्हणून हा विषय फार महत्त्वाचा. देशाचं भविष्य आपण तरुणाई म्हणतो आणि ही तरुणाई नशेच्या विळख्यामध्ये अडकली जाते. काय याच्यावरती काय उपाय असू शकतो? मला असं वाटतं की ह्याच्यात प्रबोधन हे जास्त करत राहायला पाहिजे. कारण कुठलाही जो नशा असतो तो तुमच्या शरीरापेक्षा तुमच्या ब्रेनशी खेळतो आणि एकदा ब्रेन तुमचं हे कमकुवत व्हायला लागलं तर मग तुम्ही ओव्हरऑलच तुमचं पूर्ण जीवन हे ढासळतं. आणि त्यामुळे ह्याच्यावरती प्रबोधनकारक ॲक्टिव्हिटीज हे सर्व ज्या सोशल NGOs आहेत ह्याच्या माध्यमातून युवकांपर्यंत पोचून हे करायचा मी प्रयत्न पण करतोय आणि पुढच्या काळात सुद्धा प्रयत्न करत राहणार. त्याच पद्धतीने जे काही ती जी इझी अवेलेबिलिटी आहे त्याच्यामध्ये जी भेसळ आहे किंवा जे स्वस्त पद्धतीने अवेलेबल होते आजकाल त्याच्यामुळं काय होते की जास्तीत जास्त त्याचा प्रसार फार फास्ट वाढतोय. त्यामुळे त्यावरती सुद्धा पोलिसांच्या माध्यमातून वारंवार माझं CP साहेबांशी पण बोलणं होतं की कसं काय लोकली ते अवेलेबल इझिली नसलं पाहिजे कुठेही. ह्याच्यावरती आपल्याला नक्कीच अजून फोकस करावा लागेल आणि तो मी करणार आहे. या दोन्ही बाजूनी समजा आपण फोकस केला तर कुठं तर हा जो वाढता धोका आहे त्याला आपण आवळा आणू शकू. विरोधकांकडून आता तुम्ही बऱ्यापैकी विकास कामांची यादी तुम्ही सांगितली. मोठ्या प्रमाणात सेवा वस्ती असतील म्हणजे झोपडपट्टी भाग असेल तिथं हे काम केलेलं आहे. पण त्यांच्याकडून एक आरोप सातत्यानं होतोय की सिद्धार्थ शिरोळे हे कुठं दिसलेच नाहीत. ते त्यांचा प्रेझेन्सच नव्हता मतदारसंघामध्ये, ते भेटलेच नाहीत लोकांना. तर हे म्हणजे विकास कामं एकीकडे तुम्ही सांगताय, एकीकडे विरोधकांचा हा आरोप आहे. कसं बघताय याच्याकडे? मला असं वाटतं की पहिले कुठला विरोधक दिसला 5 वर्षात हेच मला अजून समजायला तयार नाही. आता तुम्ही समजा इतर मतदारसंघ पुण्यातले बघत असाल, काँग्रेस पार्टी म्हणून कुठले विरोधक हे कुठली आंदोलनं झाली 5 वर्षात मोजून दाखवायची फक्त की त्यांनी असं असं केलं. मला असं वाटतच नाही की ते मुळात कुठे ऍक्टिव्ह होते. बरं समजा माझ्याबद्दल प्रश्न आहे तर मी जे काही प्रवास केला तो सगळा माझा सोशल मीडियावरती पब्लिश्ड आहे. तो बघू शकता. आता मी इथे बसून तर ते फोटो नाही काढू शकत, लोकांपर्यंत गेलो तरच फोटो काढेल. बरं मी एकवे माणूस असेल बहुधा ज्यांनी सर्व मतदारसंघातले स्वच्छतागृह हे स्वतः मी व्हिजिट केले सर्व अधिकाऱ्यांना घेऊन. म्हणजे प्रत्येक टॉयलेट प्रत्येक सीट मी बघितलेली आहे. त्याच पद्धतीने ज्या काही आपल्याकडे 85 झोपडपट्ट्या आहेत त्या सर्व सेवावस्थांमध्ये मी स्वतः 1 to 1 प्रवास केलाय गेल्या 2.5 वर्षामध्ये. त्यामुळे मला आता शिवाजीनगर मतदारसंघाचा कानाकोपरा माहितीये, मला लोकांना मी ओळखतो आणि सगळीकडे माझा चेहरा पोचलेला आहे. हा फिजिकल एफर्ट मी घेतलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे लोकांपर्यंत हे लोकांना माहिती आहे. कारण गल्लीमध्ये आता माझा परिचय आहे, संबंध आहेत, रिलेशन आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की मी खूप जेवढा प्रवास मी केलाय तेवढं कोणी दाखवून द्यावं की त्यांनी प्रवास केलाय तर मी काही हरायला तयार. त्यामुळे आय एम व्हेरी वेल प्रिपेअर्ड, कॉन्फिडंट की जे 5 वर्षामध्ये संपर्क ठेवला त्या जोरावरती शिवाजीनगर मतदारसंघाचे जे नागरिक आहेत ते मला प्रचंड मतांनी निवडून देतील. एक तिरंगी लढत आहे आत्ता इथं खरं तर. म्हणजे काँग्रेसकडून तो उमेदवार आहेच, परंतु काँग्रेसमधून बंडखोरी पण झाली आहे. म्हणजे बहिरट काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत, मनीष आनंद हे बंडखोर आहेत.
हे तिरंगी लढतीमध्ये फायदा कोणाला आणि फटका कोणाला बसेल? मला असं वाटतं की कुठलीही इलेक्शन ही खूप गांभीर्याने घ्यावी लागते. आणि समजा शिवाजीनगर मतदारसंघाचा तुम्ही इतिहास बघितला तर साधारणतः पार्टीला मानणारा वर्ग एक मोठा आहे. आणि मग तो विरोधी पक्ष असेल किंवा भारतीय जनता पार्टी महायुती असो. त्यामुळं मी असा विचार करतो की मी जे केलेलं काम आहे आणि महायुतीची जी आमचं संघटन आहे ते काम संघटनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावं हाच माझा फोकस राहणार आहे. किती विरोधक आहेत किंवा त्यांच्यात कुठे काही स्प्लिट झालाय हा माझा डोमेनच नाही विचार करायचा. मी फक्त आणि फक्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्यवस्थित पोचण्याचा, माझी मतं मांडण्याचा, मी केलेलं काम मांडायचा हा प्रयत्न करणार आहे. मला वाटतं त्याच जोरावरती प्रचंड बहुमताने मी निवडून. आता शिवाजीनगरकरांनी म्हणजे तुम्हाला मतदान करताना मागच्या वेळेस थोडासा हात आखडता घेतला होता की असा प्रश्न वाटतो कारण का तुमचं मताधिक्य जे आहे हे अगदी 5,000-1,000च्या आसपास होतं. यावेळच्या निवडणुकीला काय विश्वास वाटतो तुम्हाला? कारण गेली 5 वर्ष तुम्ही काम केलं असं म्हणतात. बरोबर आहे. मागच्या वेळेला मी 2019 मध्ये मी 17 मध्ये मी नगरसेवक झालो आणि मी प्रभाग 14 मध्ये नगरसेवक होतो. त्याच्यानंतर प्रभाग 7 असेल, प्रभाग 8 असेल, खडकी असेल किंवा आपला जय जवान नगरचा भाग असेल, हा माझ्यासाठी नौका होता. त्यामुळं मी तिथे फारसा परिचित नव्हतो. त्यामुळे पक्षाच्या जीवावर, संघटनेच्या जीवावरती, भारतीय जनता पार्टीवरती व महायुतीवरती प्रेम करणाऱ्या लोकांनी मला निवडून दिलं. तेव्हा माझी पार्टी कोरी होती. यावेळेला मी त्या पार्टीवरती 5 वर्ष काहीतरी लिहिलंय. जो प्रवास केलाय, जो संपर्क ठेवलाय, जी विकास कामं केली आहेत, जो पाठपुरावा करून प्रश्न सोडवलेत विधिमंडळामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की त्या जोरावरती लोक ह्यावेळेला मला खूप जास्ती मताधिक्याने निवडून आणतील. पण मी मताधिक्याचा विचार नाही करत आहे. मी मुळात संपर्काचा आता विचार करतोय की जो सातत्याने संपर्क केला तोच पुढच्या 15 दिवसात करत राहायचा. असा कुठलाही कानाकोपरा नसो जिथं महायुती म्हणून आम्ही पोचणार नाही. आणि त्या जोरावर मला असं वाटतं की रिझल्ट विल बी अ बाय प्रोडक्ट. आपण मग त्याच्यावरती जी काही मताधिक्य असेल ती 23 तारखेला कळेलच आपल्याला. एक म्हणजे पुण्याच्या राजकारणातच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक चर्चा कायम झालेली ती व्यक्ती म्हणजे तुमचे वडील अनिल शिवलारे. म्हणजे अशी राजकीय व्यक्ती असावी, असं नेतृत्व असावं ज्यांच्यावरती पूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये एकही आरोप नाही झाला. कदाचित तोच वारसा तुमच्याकडून सुरू आहे अजूनपर्यंत तरी. तुमच्यावरती भ्रष्टाचार असू द्या किंवा कुठलाही इलिगल कामाचा आरोप नाहीये. कसं बघता ही शिरोळे फॅमिलीची जी शिदोरी आहे ती किती कामी येते किंवा याला पुढं कसं न्यायचा विचार आहे? नाही, मला असं वाटतं की आपण एका विचाराने काम करतो. आम्ही शिरोळे परिवार म्हणून पहिले म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राष्ट्राची सेवा करतो. हा आमचा निर्णय पहिल्यापासून. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रसेवेचं काम करतो. हा जन्म भारतीय जनता पार्टीमध्ये आहे, हा जन्म राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आहे. आणि त्यामुळं विचारधारा क्लिअर आहे, त्यामुळे क्लॅरिटी आहे. मग त्याच्यामध्ये जे काही आपण वडिलांपासून मी बघितले किंवा विनम्रता, आपण विनम्रतेने लोकांशी वागलो पाहिजे. आपला जो काही व्यवहार असेल हा ट्रान्सपरंट असला पाहिजे. त्यामुळं काही गोष्टी ह्या नॅचरली आमच्या परिवारात आहेत. आणि जे काही आम्हाला संस्कार पार्टीच्या माध्यमातून मिळतात, आपले आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आपले मोदीजी असतील, आम्ही यांच्याकडे पाहतो. जेव्हा नेतृत्व करतो तेव्हा आम्ही या सगळ्या सर्व नेत्यांकडे पाहतो आणि त्याच पद्धतीने आपण सुद्धा आपला कंडक्ट ठेवायचा प्रयत्न करतो. त्यामुळे मला असं वाटतं की आता तो एक इनग्रेन झालाय. त्यामुळे ह्याच पद्धतीने वागणूक ही आम्हाला जमते. त्यामुळे त्याच पद्धतीने म्हणजे आतापर्यंत काम करत राहिलो आणि पुढे सुद्धा काम करत राहिले. त्यामुळे आता तो एक जो स्वभाव आहे त्याच स्वभावाप्रमाणेच वागतो, त्यात काही वेगळं काही करत नाही. धन्यवाद सिद्धार्थजी, आपण वेळ दिला एवढ्या व्यस्त सगळ्या शेड्यूलमध्ये. तुम्हाला निवडणुकीसाठी फॉर द पीपल न्यूजच्या वतीनं शुभेच्छा. हे होते सिद्धार्थ शिरोळे, भाजपचे उमेदवार आहेत शिवाजीनगर मतदारसंघामध्ये. आपण या निमित्तानं खरं तर आमदार कसा असावा हे समजून घेत होतो. थेट प्रश्न न करता वेगवेगळ्या मुद्द्यांच्या माध्यमातून काय काम केलं पाहिजे, विजन काय असली पाहिजे, कामं काय झालेली आहेत, लोकांमधला कनेक्ट काय, लोकांशी संपर्क काय
आणि त्याच्यातून एक मूलभूत पायाभूत सुविधा विकसित करून भविष्याचा वेध घेऊन अशा पद्धतीची मांडणी करणं फार महत्त्वाचं असतं. आणि या संदर्भातली त्यांची जी भूमिका आहे, त्यांची जी मतं आहेत, त्यांनी अतिशय प्रांजळपणे आपल्याशी शेअर केलेली आहेत. आपला हा दौरा असाच पुढे होत राहणार आहे. आपण आपली सोबत करा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, शिवाजीनगर विधानसभा. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.